हॅलो, नमस्कार. मी पौर्णिमा. माझ्या नागपुरी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. हिवाळा आला की ओले तुरीचे दाणे बाजारात दिसायला लागतात. मग घरी तुरीच्या दाण्याच्या रेसिपीज सुरू होतात. त्यातलीच एक रेसिपी आहे तुरीच्या दाण्याचे आळण किंवा तुरीच्या दाण्याची आमटी. हे आळण विदर्भात खूप आवडीने खाल्ले जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक पळी तेलामध्ये कांदा आणि 5-6 लसूण पाकळ्या आपण परतून घेणार आहोत. छान खमंग होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. कांदा छान खमंग झाला की त्यात आपण खोबरं घालणार आहोत. खोबरं सुद्धा छान लालसर करायचं आहे आपल्याला. खोबरं छान लालसर झालं की त्यात धणे आणि जिरे घालायचे आहे आणि हे सगळं मिश्रण छान आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे. आता हे छान खमंग झालं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक करायचं आहे. त्याच पॉटमध्ये आता ओले तुरीचे दाणे घालायचे आहे. थोडं आलं घालायचं, 4-5 हिरव्या मिरच्या घालायच्या, 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. आता पातेल्यात एक पळी तेल घालायचं. त्यात थोडी मोहरी, एक तमालपत्र, थोडा हिंग आणि थोडी हळद घालायची. आता वाटलेला मसाला घालायचा आणि तो परतून घ्यायचा. हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. आता त्यात वाटलेली तुरीची भरड घालायची आणि छान परतून घ्यायचं. हे तेलावर आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तरच तुरीच्या आळणाला चांगली चव येते. तेव्हा 5 मिनिटं परतून घ्यायचं. पाच मिनिटं परतल्यावर त्यात तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि गोडा मसाला घालायचा आणि छान परतून घ्यायचं. थोडं परतल्यावर त्यात गरम पाणी घालायचं. आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर चव कमी होते. छान परतून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं. तुरीचे दाणे शिजले की त्यात थोडा टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं. छान उकळी आली की 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्याने खूप छान चव येते. आणि आता थोडी कोथिंबीर घालायची आणि छान उकळू द्यायचं. आता तुरीचं आळण खाण्यासाठी रेडी आहे. हे आळण तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता आणि सोबत ओला कांदा आणि मिरचीचं लोणचं असेल तर खूप मजा येते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.